नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे जीके आणि करंट अफेअर्सचे प्रश्न पाहणार आहोत, जे पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहेत. यामध्ये घेतलेले जीकेचे प्रश्न आपण गेल्या वर्षीच्या पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिकांमधून घेतले आहेत आणि करंट अफेअरचे प्रश्न आपण डेली बेसिसवर कव्हर करणार आहोत. चला तर प्रश्नांना सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे बघा, शिवरायांनी मुरुमदेव किंवा मुरमदेव किल्ल्याची डागडुजी करून त्याचं नाव काय ठेवलं होतं? उत्तर येत असेल तर कमेंट करायचं आहे बघा. उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी, राजगड. ठीक आहे, राजगडचं जुनं नाव काय होतं? मुरमदेव. ठीक आहे, मुरमदेव किंवा मुरुमदेव या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. राजगडचं जुनं नाव होतं, याची डागडुजी करून त्याचं नाव बदलून राजगड ठेवण्यात आलं. राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी होती. हा प्रश्न गेल्या वर्षी देखील विचारलेला आहे. स्वराज्याची पहिली राजधानी कोणती? तर राजगड. ठीक आहे, राजगड हा जो किल्ला आहे तो पुणे या जिल्ह्यामध्येच आहे. या ठिकाणी रायगड आहे बघा, रायगड जिल्ह्यामध्ये आहे. प्रतापगड हा सातारा जिल्ह्यामध्ये आहे. प्रचंडगड याचं नवीन नाव बघा तोरणा. ठीक आहे, प्रचंडगडचं नवीन नाव काय? तोरणा. तोरणा हा किल्ला जिंकूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं किंवा स्वराज्याचा पाया रचला. कोणत्या किल्ल्याने? तोरणा. ठीक आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्व प्रश्नांची रिव्हिजन आपण शेवटी घेणार आहोत. अरुण जेटली क्रिकेट स्टेडियम कोठे आहे? कुठे आहे? हा दिल्लीमध्ये आहे. ठीक आहे, दिल्ली किंवा नवी दिल्ली ऑप्शन असेल तर नवी दिल्ली. ठीक आहे, अरुण जेटली हा जो क्रिकेट स्टेडियम आहे तो नवी दिल्लीमध्ये आहे. याचं जुनं नाव विचारलं जाऊ शकतं बघा, फिरोज शाह कोटला. ठीक आहे, फिरोज शाह कोटला असं याचं जुनं नाव होतं. आता नाव आहे अरुण जेटली क्रिकेट स्टेडियम, दिल्लीमध्ये आहे. ठीक आहे, चेन्नईमध्ये आहे बघा चेपॉक नावाचा. ठीक आहे, चेपॉक नावाचा स्टेडियम आहे तमिळनाडूमधील चेन्नईमध्ये. याचं दुसरं नाव AM चिदंबरम आहे. ठीक आहे, AM चिदंबरम स्टेडियम, याला चेपॉक असं म्हटलं जातं. ठीक आहे, आता या ठिकाणी पंजाब आहे बघा, पंजाबमधील क्रिकेट स्टेडियम तुम्ही मला कमेंट करून सांगायचा आहे. त्यानंतर प्रश्न आहे, काळी क्रांती कशाशी संबंधित आहे? या क्रांतीवर एक प्रश्न हमखास विचारला जातो दरवर्षी. तर काळी क्रांती ही खनिज तेलाशी संबंधित आहे. ठीक आहे, काळी क्रांती खनिज तेलाशी संबंधित आहे. या ठिकाणी अन्नधान्य बघा ऑप्शनमध्ये, याच्याशी संबंधित कोणती होती? तर हरित क्रांती. ठीक आहे, हरित क्रांतीचे जनक लगेचच कमेंट करून सांगायचं आहे, भारतातील हरित क्रांतीचे जनक. त्यानंतर प्रश्न आहे, ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी संबंधित आहे? उत्तर असणार आहे वातावरणातील बदल. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक सी, वातावरणातील बदल हे उत्तर असणार आहे. आता ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजे नेमकं काय? तर हरितगृह परिणाम. ठीक आहे, जेव्हा सूर्यप्रकाश पृथ्वीच्या वातावरणातून जमिनीवर येतो, ठीक आहे, तेव्हा पृथ्वीवरील जमीन ही उष्णता शोषून घेते व नंतर अवरक्त किरण म्हणजेच उष्णतेच्या रूपात पुन्हा वातावरणात सोडते. वातावरणातील ग्रीन हाऊस वायू जे असतात ती ही सोडलेली उष्णता शोषून घेतात व अंतराळात म्हणजेच पृथ्वीपासून दूर जाण्यापासून रोखतात. यामुळे उष्णता पुन्हा पृथ्वीकडे परावर्तित होते व पृथ्वीवरील तापमानात प्रचंड वाढ होते. ठीक आहे, अशा प्रकारे हे ग्रीन हाऊस इफेक्ट काम करत असते. ठीक आहे, यामध्ये हरितगृह वायू कोणते? तर बघा कार्बन डायऑक्साईड, मिथेन, पाण्याची वाफ. ठीक आहे, हे अतिशय महत्त्वाचे हरितगृह वायू आहेत. इतरही आहेत, ते तुम्ही मला कमेंट करून सांगायचे आहेत. गेल्या वर्षी हा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न असा विचारला तो, खालीलपैकी कोणता पर्याय हरितगृह वायू आहे किंवा हरितगृह वायू नाही? ठीक आहे, त्यामुळे ही नावं आपल्याला लक्षात ठेवायची आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे, अष्टांग मार्गाच्या आचरणासाठी पंचशील किंवा 5 नियम खालीलपैकी कोणी सांगितले? कोणी सांगितले? गौतम बुद्ध. ठीक आहे, गौतम बुद्ध यांनी हे पंचशील नियम सांगितले होते. गौतम बुद्धांचं मूळ नाव मला कमेंट करून सांगायचं आहे. त्यानंतर प्रश्न आहे, महाराष्ट्र शासनाची आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था कोठे स्थित आहे? कुठे आहे? पुण्यामध्ये आहे. ठीक आहे, महाराष्ट्रातील पुण्यामध्ये महाराष्ट्र शासनाची आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था स्थित आहे.
त्यानंतर प्रश्न आहे तानसा वन्य प्राणी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो? कोणत्या नावाने ओळखला जातो? निफे. ऑप्शन क्रमांक बी निफे उत्तर असणार आहे. कारण यामध्ये निकेलला बघा संज्ञा आहे Ni. ठीक आहे, निकेलला संज्ञा Ni आणि लोहाला संज्ञा आहे Fe. हे नाव पडलेलं आहे निफे. ठीक आहे, या केंद्र भागाला काय म्हणतात? निफे असं म्हटलं जातं, निकेल आणि लोहामुळे. त्यानंतर प्रश्न आहे अज्ञातवासी हे कोणाचे टोपण नाव आहे? कोणाचे टोपण नाव आहे? दिनकर गंगाधर केळकर. ऑप्शन क्रमांक ए दिनकर गंगाधर केळकर हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, अज्ञातवासी म्हटलं जाते यांना. आता या ठिकाणी काशीनाथ हरी मोडक आहेत बघा, यांचं टोपण नाव आहे माधवानुज. ठीक आहे, काशीनाथ हरी मोडक यांचं टोपण नाव आहे माधवानुज. नारायण मुरलीधर गुप्ते यांचं टोपण नाव आहे कवी बी. ठीक आहे, अतिशय महत्त्वाचा प्रश्न कवी बी. ठीक आहे, हा विचारलेला आहे कवी बी नारायण मुरलीधर गुप्ते. त्यानंतरचा प्रश्न आहे इंडिया विन्स फ्रीडम पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर कोण आहेत? मौलाना अबुल कलाम आझाद. ठीक आहे, मौलाना अबुल कलाम आझाद यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे इंडिया विन्स फ्रीडम. आता हे अबुल कलाम आझाद तर स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते. प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण? तर मौलाना अबुल कलाम आझाद. त्यानंतर प्रश्न आहे लोकसभा अध्यक्षाची निवड कोण करतात? कोण करतात? लोकसभेचे निर्वाचित सदस्य. ठीक आहे, लोकसभेचे निर्वाचित सदस्य हे लोकसभेच्या अध्यक्षाची निवड करत असतात. लोकसभा अध्यक्षांचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा असतो. ठीक आहे, सध्या कोण आहेत लोकसभेचे अध्यक्ष? ओम बिर्ला हे सध्या लोकसभेचे अध्यक्ष आहेत. पहिले अध्यक्ष विचारले जातात बघा गणेश वासुदेव मावळणकर किंवा G.V. गवा मावळणकर. ठीक आहे, हे लोकसभेचे पहिले अध्यक्ष होते. दुसरे होते M.A. अय्यंगार. ठीक आहे, पहिले दुसरे विचारले जातात. दुसरे होते M.A. अय्यंगार. लोकसभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या मीरा कुमार. हा प्रश्न गेल्या वर्षी विचारलेला आहे 2-3 जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, मीरा कुमार या लोकसभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. लोकसभा हे संसदेचं कनिष्ठ सभागृह आहे आणि राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे चासकमान प्रकल्प पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? कोणत्या तालुक्यामध्ये आहे? खेड. ठीक आहे, खेड तालुक्यामध्ये हा प्रकल्प आहे. जर जिल्हा विचारला तर पुणे लक्षात ठेवायचं आहे. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात आहे, खेड तालुक्यामध्ये आहे, भीमा नदीवर आहे. ठीक आहे, भीमा नदीवर बांधलेला हा प्रकल्प आहे. त्यानंतर प्रश्न आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता व्याघ्र प्रकल्प हा भारतातील पहिला डार्क स्काय पार्क बनला? ठीक आहे, भारतातील पहिला व एकमेव सध्या. ठीक आहे, हा डार्क स्काय पार्क आहे पेंच. ठीक आहे, पेंच व्याघ्र प्रकल्प. ओके, हा भारतातील पहिला डार्क स्काय पार्क बनलेला आहे. आशियातील 5वा. ठीक आहे, आशियातील 5वा, भारतातील पहिला. आता डार्क स्काय पार्क म्हणजे काय? तर असे ठिकाण जिथे कृत्रिम प्रकाश म्हणजेच लाईट पूर्णपणे टाळली जाते. ठीक आहे, पूर्ण काळोख. ठीक आहे, कृत्रिम दिवा नाही आणि यामुळे आकाश स्वच्छ व नैसर्गिक राहते व दिसते आणि तारे सहज दिसतात. ठीक आहे, अशा प्रकारचं हे डार्क स्काय पार्क असतं आणि पेंच हे महाराष्ट्रातील पहिलं, भारतातील पहिलं डार्क स्काय पार्क बनलेलं आहे, आशियातील 5वं. ठीक आहे, तर पेंच व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रात आहे की महाराष्ट्र व इतर कोणत्या राज्यामध्ये आहे कमेंट करून सांगायचं आहे. त्यानंतर प्रश्न आहे स्वातंत्र्यपूर्व काळात पुण्यातील प्रसिद्ध फर्ग्युसन कॉलेजची स्थापना डॅश डॅश या थोर राष्ट्रभक्तांनी केली. कोणी केली होती? तर वामन शिवराम आपटे, गोपाळ गणेश आगरकर, लोकमान्य टिळक या तिघांनी केलेली होती. ठीक आहे, आणखी कोण सदस्य होते कमेंट करून सांगायचं आहे. वरीलपैकी सर्व हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न आहे महर्षी कर्वे यांनी डॅश डॅश येथील विधवेशी विवाह केला होता.
कुठल्या? शारदा सदन. ठीक आहे. महर्षी कर्वे यांनी शारदा सदनमधील एका विधवेशी विवाह केला होता. ठीक आहे. शारदा सदनची स्थापना बघा पंडिता रमाबाई यांनी केलेली आहे. हा प्रश्न देखील विचारलेला आहे सेपरेटली. पंडिता रमाबाई यांनी शारदा सदनची स्थापना केली होती आणि याच ठिकाणी विद्यार्थिनी असलेल्या गोदाबाई किंवा आनंदीबाई यांच्याशी कर्वेंनी विवाह केला होता. त्यानंतर प्रश्न आहे, आकारमानाच्या दृष्टीने योग्य चढता क्रम लावायचा आहे. चढत्या क्रमाने लावायचे म्हणजे कमी क्षेत्रफळाकडून जास्त क्षेत्रफळाकडे. उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान. ठीक आहे. कारण महाराष्ट्र क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामध्ये 3ऱ्या क्रमांकावर आहे, मध्य प्रदेश 2ऱ्या क्रमांकावर आहे आणि राजस्थान 1ल्या क्रमांकावर आहे. ओके. महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे 3,07,713 चौरस किलोमीटर. मध्य प्रदेशचं आहे 3,08,252 चौरस किलोमीटर आणि राजस्थानचं आहे 3,42,239 चौरस किलोमीटर. ठीक आहे. चढत्या क्रमाने महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान असा क्रम असणार आहे. तर उतरत्या क्रमाने राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र असा क्रम असणार आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य गोवा. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, देशातील पहिले पूर्णपणे कागद विरहित जिल्हा न्यायालय कोणते बनलेले आहे? कोणते बनलेले आहे? कालपेट्टा जिल्हा न्यायालय. ठीक आहे. कालपेट्टा जिल्हा न्यायालय हे देशातील पहिले पूर्णपणे कागद विरहित जिल्हा न्यायालय बनलेले आहे. कोणत्या राज्यामध्ये आहे हे न्यायालय? कमेंट करून सांगायचं आहे. त्यानंतर प्रश्न आहे, अर्लम वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्याचे पहिले फुलपाखरू अभयारण्य बनलेले आहे? तर केरळ राज्याचे. ठीक आहे. अर्लम हे जे वन्यजीव अभयारण्य आहे ते केरळ या राज्याचं पहिलं फुलपाखरू अभयारण्य बनलेलं आहे. हे सर्व प्रश्न आपण सेपरेटली विश्लेषणसहित कव्हर करणार आहोत. ठीक आहे. यामध्ये फक्त आपण प्रश्न उत्तर पाहत आहोत. त्यानंतर प्रश्न आहे, कोणत्या वर्षापर्यंत भारत बालविवाह मुक्त करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवलेले आहे? तर 2030 पर्यंत. ठीक आहे. 2030 पर्यंत भारतामध्ये बालविवाह मुक्त भारत करण्याचं उद्दिष्ट सरकारने ठेवलेलं आहे 2030. त्यानंतर प्रश्न आहे, कोणत्या देशाने आंतरराष्ट्रीय सौर आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे? तर अमेरिकेने. ठीक आहे. अमेरिकेने आंतरराष्ट्रीय सौर आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे कारण तात्याला येड लागलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणता जिल्हा भारतातील पहिला जैव हॅपी किंवा आनंदी जिल्हा बनणार आहे? तर केई पान्योर. ठीक आहे. केई पान्योर हा जो जिल्हा आहे तो भारतातील पहिला जैव हॅपी किंवा आनंदी जिल्हा बनणार आहे. कोणत्या राज्यात आहे हा जिल्हा? कमेंट करून सांगायचं आहे. विश्लेषण सहित व्हिडिओमध्ये आपण ती सर्व माहिती घेणार आहोत. त्यानंतर प्रश्न आहे, 83व्या गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स 2026 मध्ये सर्वोत्तम चित्रपट ड्रामा कोणता ठरलेला आहे? कोणता ठरलेला आहे? हॅमनेट. ठीक आहे. हॅमनेट हा 83व्या गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स 2026 मध्ये सर्वोत्तम चित्रपट ड्रामा या कॅटेगरीमध्ये ठरलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारताचे पहिले डीपटेक स्टार्टअप धोरण कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेले आहे? तर तमिळनाडू. ठीक आहे. तमिळनाडू राज्य सरकारने भारताचे पहिले डीपटेक स्टार्टअप धोरण सुरू केलेले आहे. शेवटचा प्रश्न आहे, सोमनाथ मंदिर पुनर्निर्माणास एकूण किती वर्षे पूर्ण झालेली आहेत? तर 75 वर्षे. ठीक आहे. सोमनाथ मंदिर पुनर्निर्माणास एकूण 75 वर्षे पूर्ण झालेली आहेत. अशा प्रकारे मित्रांनो आपण 24 महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. या प्रश्नांमधून इतर प्रश्न पकडता 50 प्रश्न आपण जवळपास कव्हर केलेले आहेत पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून. आता या सर्व प्रश्नांची रिव्हिजन घेऊया. ही रिव्हिजन म्हणजे तुमची या प्रश्नांवरील परीक्षा असणार आहे जी पूर्ण देऊन तुम्हाला शेवटी किती गुण मिळाले ते कमेंट करून सांगायचं आहे. चला तर रिव्हिजन सुरू करूया. प्रश्न पहिला आहे बघा, शिवरायांनी मुरमदेव किल्ल्याची डागडुजी करून त्याचं नाव काय ठेवलं? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, राजगड. त्यानंतरचा प्रश्न आहे, अरुण जेटली क्रिकेट स्टेडियम कोठे आहे? उत्तर असणार आहे ऑप्शन डी, दिल्ली.
त्यानंतरचा प्रश्न आहे काळी क्रांती कशाशी संबंधित आहे? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए खनिज तेल. त्यानंतर प्रश्न आहे ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी संबंधित आहे? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी वातावरणातील बदल. त्यानंतरचा प्रश्न आहे अष्टांग मार्गाच्या आचरणासाठी पंचशील किंवा 5 नियम खालीलपैकी कोणी सांगितले? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी गौतम बुद्ध. त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र शासनाची आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था कोठे स्थित आहे? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए पुणे. त्यानंतरचा प्रश्न आहे तानसा वन्य प्राणी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ठाणे. त्यानंतरचा प्रश्न आहे पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी निफे. त्यानंतरचा प्रश्न अज्ञातवासी हे कोणाचे टोपण नाव आहे? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए दिनकर गंगाधर केळकर. पुढील प्रश्न आहे इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मौलाना अबुल कलाम आझाद. त्यानंतरचा प्रश्न आहे लोकसभा अध्यक्षाची निवड कोण करतात? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी लोकसभेचे निर्वाचित सदस्य. त्यानंतरचा प्रश्न आहे चासकमान प्रकल्प पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी खेड. पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता व्याघ्र प्रकल्प हा भारतातील पहिला डार्क स्काय पार्क बनला? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पेंच. त्यानंतर प्रश्न आहे स्वातंत्र्यपूर्व काळात पुण्यातील प्रसिद्ध फर्ग्युसन कॉलेजची स्थापना डॅश डॅश या थोर राष्ट्रभक्ताने केली आहे? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी वरीलपैकी सर्व. त्यानंतरचा प्रश्न आहे महर्षी कर्वे यांनी डॅश डॅश येथील विधवेशी विवाह केला होता? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए शारदा सदन. त्यानंतरचा प्रश्न आहे आकारमानाच्या दृष्टीने योग्य चढता क्रम कोणता? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी महाराष्ट्र मध्य प्रदेश राजस्थान. त्यानंतर प्रश्न आहे देशातील पहिले पूर्णपणे कागद विरहित जिल्हा न्यायालय कोणते बनलेले आहे? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी कालपेट्टा जिल्हा न्यायालय. त्यानंतर अर्लम वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्याचे पहिले फुलपाखरू अभयारण्य बनले? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी केरळ. पुढील प्रश्न कोणत्या वर्षापर्यंत भारत बालविवाह मुक्त करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 2030 पर्यंत. त्यानंतर कोणत्या देशाने आंतरराष्ट्रीय सौर आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अमेरिका. त्यानंतर कोणता जिल्हा भारतातील पहिला जैव हॅप्पी किंवा आनंदी जिल्हा बनणार आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए केयू पान्योर. त्यानंतर 83व्या गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स 2026 मध्ये सर्वोत्तम चित्रपट ड्रामा कोणता ठरलेला आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी हॅमनेट. त्यानंतरचा प्रश्न आहे भारताचे पहिले डीप टेक स्टार्टअप धोरण कोणत्या राज्य सरकारने सुरू केले आहे? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी तमिळनाडू. त्यानंतर प्रश्न आहे सोमनाथ मंदिर पुनर्निर्माणास एकूण किती वर्षे पूर्ण झाली आहेत? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी 75 वर्षे. अशा प्रकारे आपण या ठिकाणी 24 प्रश्नांची रिव्हिजन देखील कव्हर केलेली आहे. रिव्हिजनमध्ये तुम्हाला किती प्रश्नांची योग्य उत्तरं द्यायला जमलेले आहेत कमेंट करून सांगायचं आहे. सोबतच तुमचा जिल्हा कमेंट करायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला फक्त एक लाईक आणि एक शेअर करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. भेटूया पुढील भागामध्ये. तूर्तास थांबतो. धन्यवाद.